गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज होता गुरुवार आणि गुरुवार म्हणजे जणू सर्व स्वामी भक्तांसाठी हा सणच असतो. आणि आता सर्वात आधी दिवसाला पाणी आणण्यापासून सुरुवात केली. सकाळ सकाळ मी आणि दादा पाणी आणण्यासाठी गेलो होतो. पिण्याचं पाणी असतं हे जारमध्ये आम्ही आणतो. आणि त्यानंतर मम्मीने किचन ओटा पुसण्यासाठी घेतला, कारण आज गुरुवार असल्यामुळे ना सर्व साफसफाई केली मम्मीने. आणि किचन ओटा सर्व टाईलवरच्या सर्व मम्मीने पुसून काढल्या होत्या, धुवून काढल्या होत्या. आणि ते झाल्यानंतर बघा दादाला नाश्ता केला आणि मम्मींना दादाला नाश्ता केला आणि दादा गेला कॉलेजला. आणि आता दादा जर गेला कॉलेजला त्यानंतर मम्मीने जेवणाची तयारी चालू केली. आणि स्वयंपाक मम्मी करतच होती, तर मी मग एका साईडला माझ्या ज्या जुन्या पॅन्ट्स होत्या त्याला मी टिप मारत होते, म्हणजे फिटिंग करायची होती थोडी त्याला, ते करत होते. आणि त्यानंतर मी थोडा बाजार आणायचं होतं किराणा, ते आणण्यासाठी तिथं मी तुम्हाला व्हिडिओ नाही काढला. आणि आता तिथून मी बाजार आणला आणि त्यानंतर मम्मीने कपड्यांची मशीन लावली. त्यानंतर हा मस्तपैकी पुदिना आलेला आहे, तर हा पुदिना आणण्यासाठी मी आलते. आणि आता पुदिना घेतला झाडाचा. आणि त्यानंतर मम्मीने स्वामींना बासुंदी करायची ठरवलं होतं, तर मम्मी चाललं होतं बासुंदी करायचं. आणि आता मी रांगोळी काढली. आणि मम्मी पप्पा प्रत्येक गुरुवारी कुठंतरी जातात दुकानाचं सामान घेण्यासाठी, तर ह्या गुरुवारी देखील गेलते. तर मम्मी आणि पप्पा चालले होते दुकानात, पुण्याच्या ठिकाणी मंडईत गेले होते. तर तिथे आता घेतात ते सामान, जास्त करून शिलाईचं सामान घेते मम्मी. टिकल्या वगैरे थोडेफार काय घेते. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये ते नक्की मम्मीने काय काय घेतले तुम्हाला दाखवेलच मी. तर मम्मीचे फॉल असतं, परत ह्याचे बटन्स असतात, हुक वगैरे, ते सर्व मम्मी ते जास्त घेत असते. मम्मीला शिलाईचं सामान खूप जास्त लागतं. त्यानंतर बघा आता आंबे आणले होते मम्मीने, आम्ही आंबे खात होतो. आणि आता एक एक आंबे सर्व चांगले बघून आम्ही धुवून घेतले, कारण काही कच्चे होते आणि पिकलेले आम्ही शोधून काढले आणि ते खात होतो. त्यानंतर मला थोडी गाडी शिकायची होती, घेरची गाडी शिकायची होती, त्यामुळे मी आता पप्पांकडून थोडी गाडी शिकत होते. आणि त्यानंतर संध्याकाळ आता झालेली आहे. आणि तुम्हाला काल सांगितलंच होतं ना की गुरुवारच्या आमची इथं आरती आहे आता दुर्गा माते मंदिरात, तर तिथे स्वामींची देखील आरती करणार आहोत. तर त्यासाठी पहा किती सर्व लोक जमलेले आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामीला पहा नैवेद्य वगैरे देखील ठेवलेला होता. त्यानंतर प्रसाद घेऊन मी घरी आले आणि घरी स्वामींना स्वयंपाक चाललेला होता मम्मीचा. आणि मी स्वामींचे नित्यसेवेचं पुस्तक असंच बघत बसले होते. आणि त्यानंतर दादाने पहा नैवेद्य दाखवलेला आहे स्वामींना. मम्मीने स्वयंपाक केला आणि त्यानंतर स्वामीला नैवेद्य दाखवला. आणि मग संध्याकाळचा आता पहा दोघं मम्मी आणि पप्पा हातशिलाई करत बसले होते. आम्ही पण बसलो होतो असंच टी व्ही बघत, सर्वांचं चाललं होतं कामं. आणि आता चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आणि आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.